आपल्याकडे आले अंशुरी आणि स्नेहा आणि आज आहे पप्पाचा दुसरा दिवस। आज मैं सारे मनों के काम मैं करने वाली हूँ, व्लॉगिंग भी। तो आज है डे 3 ऑफ गणपती बाप्पा। तो इथे आता मम्मी सॅलडची तयारी करते। तर दीदी कसं वाटलं येऊन? खूप छान वाटतंय आणि गणपती पण खूप छान आहे आणि ही पण खूप छान आहे। डेकोरेशन तो वाव है, गणपती बाप्पा इज वेरी स्वीट ओवर हियर, वी लव्ड इट। Please do like and subscribe this channel. This is going to be very awesome. आज आहे आपल्या पप्पांचा चौथा दिवस। सो अरे दीदी ती सध्या मोदक खाण्यामध्ये बिझी आहे, खूप लांब आपल्या पप्पांचा दुसरा दिवस आणि मी चालली आहे निजयच्या घरी बिकॉज त्याच्याकडे 1.5 दिवसाचेच गणपती बाप्पा आहेत। सो ऑलरेडी लेट झाला आहे, सो लवकर जाऊया आणि स्ट्रेट पुढे ब्लॉग बघत। सो गाईज माव भेटली आहे। हाय। सो काल माव तू किती एन्जॉय केला? खूप एन्जॉय जेवढे गणपती आपण दरवर्षी नाही फिरत तेवढे खास फिरतो। मग काय आता अजून फिरायचे बाकी आहे, म्हणजे जायचं दर्शनासाठी। सो स्ट्रेट A few minutes later. हॅलो गाईस, कसे आहात तुम्ही सगळे? गाईस हा बघा काय पण करतोय, आम्हाला डिस्टर्ब करतोय। हा बघा, हा आम्हाला डिस्टर्ब करतोय। ओळखला तुम्ही याला? शिवाज Two hours later. गाइस वेलकम बैक टू मनी व्लॉग्स। मैं अंशुरी, आप सबको तो पता ही होगा। तो मैं आई हूँ छोटी के घर एंड छोटी है बहुत बिजी, तो उससे मेरा इंट्रोडक्शन नहीं पता कि मैं आई हूँ, तो मैंने सोचा मैं खुद से क्यों ना व्लॉगिंग कर लूँ। काकी या इकडे या। तो अब देख सकते हैं मेरे काकी को कितनी सुंदर ब्यूटीफुल दिख रही है ना काकी? हो का? थैंक यू सो मच। तो मेरे साथ मेरी दोस्त भी आई है गाइस, उसका भी इंट्रोडक्शन मैं आपको बाद में छोटी करा देगी, मैं करा देती हूँ। कम हियर और छोटी उसको लेके आई है। हॅलो गाईस, वेलकम टू मनू व्लॉग्स। सो आपल्याकडे आले अंशुरी आणि स्नेहा आणि आज आहे पप्पाचा दुसरा दिवस। हे लोक आज थांबणार आहेत, नाईट आउट आहे। येस, सो स्टे ट्यून फॉर आगे के अपडेट्स के लिए। आज मैं सारे मनों के काम मैं करने वाली हूँ, व्लॉगिंग भी। तो अभी आए हैं मनु के पापा, मतलब मेरे काका या व्लॉग मध्ये या। हाय बोला, हाय। करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उदिशेंदुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळाची। जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव। यहाँ पे हमारा आरती हो गया है, यहाँ पे फोटो सेशन चालू है। रानी स्नेहा का फोटो सेशन कर रही है, देख सकते हैं। इसको फोटो का शौक नहीं है, लेकिन फिर भी इसको फोटो निकालना है।
1 hour later. पाशिंग बांधलं तुझं नाव निशाण टाकून The next day. वेलकम बैक टू मनु ब्लॉग। आज है डे 3 ऑफ गणपति बप्पा। तो अभी हम सब आरती की तैयारी कर रहे हैं, सब रेडी हो चुके हैं, बस आरती की तैयारी कर रहे हैं, आरती करेंगे। आप देख सकते हैं जो मनु है वो आरती की तैयारी कर रही है। करता दुःख हरता वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उदिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव 3 hours later. आज आहे आपल्या पप्पांचा 3रा दिवस. सो आता इव्हिनिंग झालेली आहे, 7 वाजून गेलेले आहेत. सो आता खूप जण येणार आहेत जेवायला पण, बिकॉज आपल्याकडे 5 दिवस जेवण असतं. सो मम्मी परत तयारी करते. सो आजचा तुम्ही मेन्यू बघा की आजचा मेन्यू काय आहे. सो गाईस इथे आहे पनीरची भाजी, भात, अजून मम्मी आणि इथे आता मम्मी सॅलडची तयारी करते. गाईस तुम्ही पण या जेवायला. माझ्याकडे 5 दिवस गणपती असतो आणि 5 दिवस सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टायमाला जेवण असतं आणि जेवायला पण भरपूर जण असतात, अगदी स्वतःहून येतात आणि मम्मी सगळं करते. आता पुढे बघत राहा, ठीक आहे. स्टेट येऊन असं करायचं. 10 minutes later. गाईस मम्मी ते पुऱ्या तळते आणि ते मम्मीने मखाना खीर केली आहे. मखाना टाकला खिरीमध्ये. तुम्ही बघितलं की मम्मी तयारी करते जेवणाची. सो गाईस दीदीची पण फ्रेंड आलेली आहे, ती पण ब्लॉगिंग करते, बट तिने न्यू स्टार्टअप केलं आहे. सो तिला पण सपोर्ट करा. सो चला आपण तिला भेटूया. सो हॅलो गाईस, ही श्री दीदी आहे. से हाय टू हाय. सो गाईज माझ्या दीदीची फ्रेंड आहे ही. गाईज माझी ऑफिसची बेस्टी आहे, जी आज घरी आली आहे गणपतीला. खूप छान वाटतंय आज श्री घरी आली तर. सो दीदी कसं वाटलं येऊन? खूप छान वाटतंय आणि गणपती पण खूप छान आहे आणि ही पण खूप छान आहे. थँक्यू. आणि हिला फॉलो करा अजून. सपोर्ट. आणि श्री पण मिनी ब्लॉग करते, तर तुम्ही खाली आयडी मनूच्या ब्लॉग मध्ये मेन्शन करेल, काही सपोर्ट करा. सो गाईज तिचे न्यू जर्नी स्टार्टअप आहे. सो डू चेक आणि फॉलो पण करा, सपोर्ट पण करा. आणि डेली पोस्ट करते ब्लॉग. एव्हरीडे ती Yes. मिनी एक ब्लॉग पोस्ट करते, ठीक आहे, इंस्टाग्रामवरती. तर तिची मी आयडी मेन्शन करेल, तिला सपोर्ट करा गाईज. गाईज खूप एफर्ट्स असतात या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण. सो तुम्ही पण सपोर्ट करा. सो आता मी आरती करते. सो स्टे ट्यून. या काका.
आपल्याकडे पप्पाला आले. सो आरती पण झाली आता करू. मी दीदीला स्टारवाली पुरी वाढलेली. आता वाढली तर खाणारच ना. सो कसं वाटतं जेवण? काय सर्वात चांगलं आहे? खीर खीर. तुझं? सगळंच छान आहे. जेवा आता. Many hours later. सो हे गाईज, आपल्याकडे अंकल आणि आंटी आले होते. सो आता खूप टाइम झाला, टाइम स्पेंड केलाय. सो काका कसं वाटलं तुम्हाला? इथे छान वाटलं आणि गणपतीचं सर्वांना म्हणजे डेकोरेशन वगैरे डेकोरेशन एकदम उत्तम आहे आणि माझा फर्स्ट विजिट आहे. पहिल्यांदा आले Guest काका आहे. आपल्याकडे. हां, फॅमिलीचे गेस्ट आहे. सॉरी फॅमिलीकडे फर्स्ट टाइम आलोय. आता बरं वाटलं. आपण आंटीला भेटूया. आंटी आणि से हाय. हेलो गाइस, डू फॉलो दिस चैनल. बहुत मज़ा आया यहाँ पे आके, लाइक बहुत मज़ा किया. एंड डेकोरेशन तो वाव है. गणपति पापा इज वेरी स्वीट ओवर हियर. वी लव्ड इट. मम्मी कैसा काय लगा बोलू तुम्हें? काय बोलू मैं? So please subscribe and Please do like and subscribe this channel. surprise. This is going to be very awesome. Please do like. गाईज खूप छान वाटलं. आज पूर्ण फॅमिली आली. पूर्ण फॅमिली आली होती. विजिट केली घरी. ठीक आहे. खूप छान आहे ते. खूप स्वीट आहे त्यांची फॅमिली पण. ह्यांचे बप्पा पण खूप क्यूट होते. तास पण त्यांचे आता बप्पा 12:30 वाजले. विसर्जन झालं. पण छान एकदम मस्त टाइम स्पेंड केला. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो अजून मच. बसायचं होतं पण उद्या ऑफिसला जायचंय म्हणून बाय. बाय बाय. टेक केअर. परत या सर्वांनी खूप छान वाटलं. The next morning. आज आहे आपल्या पप्पांचा 4था दिवस. सो सकाळी लवकर उठून नाही का थोडं सामान घ्यायला आलेली. सो उद्या दीदीचा बड्डे पण आहे. सो 31 ऑगस्टला. सो मग नाही का आता केक पण घेऊ इथे आली आहे तर. आणि तिच्यासाठी फुल प्लॅन आहेत. बट ते मी ह्या ब्लॉग्समध्ये नाही टाकणार आहे. तिच्या बड्डे ब्लॉग्समध्ये येईल. तर मी मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मानव कामना पूर्ती. जय देव जय देव. माझा बाप्पा किती गोड दिसतो. माझा मोरया किती गोड दिसतो. माझा बाप्पा किती गोड दिसतो. माझा सो हे गाईज, आज आहे आपल्या पप्पांचा 4था दिवस आणि आपल्याकडे आलेत माझे कॉलेज फ्रेंड. सो हा कृष्णा आहे. हाय. आणि ही प्रतिभा आहे. हाय. आणि ही ॲनी आहे. अजून दोघं येत आहेत. सो चला आता त्यांना आत घेऊन जाते. मी बाहेर थांबलेत बिकॉज 2 जण येत आहेत म्हणून. 1 hour later. हे बघा गाईज, हा उमेद दादा आहे. हाय. आणि ही राणी ताई. हे बघा 2 जण थकलेत हिने एवढं बिचारे. वैतागवलं ना मला पूर्ण रस्त्यात. लय बोर केलंय. वेलकम वेलकम. चला चला. पण सांगायला लागतंय. अरे अरे असं नाही. पाण्याने हे थांब 1 मिनिट. आता पाया पड. हॅलो गाईज. सो आपल्याकडे बघा आता कोण कोण आलेला आहे. मी ओळख करून देते तुमच्या सर्वांना. आणि दीदी ती सध्या मोदक खाण्यामध्ये बिझी आहे. खूप लांबून आलेली आपल्याकडे. आवडले? हो हो खूप छान. आणि हा बघा उमेद दादा आहे. हाय गाईज.
तो पण मोदक फक्त मोदक खाण्यासाठी आलेला आहे. आणि कसं खातोय बघा गाईस, 2-2 मोदक हातात घेऊन. बघा बघा तो बघा तो लपला बघ लपला. आणि हा यश आहे. हाय गाईज ही विन्नी माझ्या लहानपणीचे फ्रेंड्स आहेत. हे मी पण आलो एवढा. मोदक खातात हे पण. आणि हे बघ दादा आणि राणी दिदी आणि त्यांच्यासोबत माऊ पण आलेली. सो गाईस तुम्हाला कसं वाटलं? खूप छान आणि खूप मजा आली. आणि थोड्या टाइमसाठी झालेले त्यांनी बाप्पांचं दर्शन वगैरे घेतलं. आता ते जात आहेत बिकॉज ते खूप लांब राहतात. मोदक बनवले होते अप्रतिम सुंदर असे मोदक. गाईस खोटं बोलतो, हे मोदक मम्मीने बनवलेले. चविष्ट एकदम. मोदकचा नाद नाही करायचा. खूप डेज नंतर आम्ही पण भेटलो, खूप मज्जा आली. रील पण बनवले आम्ही, खूप सारे फोटो काढले. हा काय बोल. आणि हा सोम आल्यापासून नुसती बडबड करतोय, कोणाचा एक शब्द खाली पडून नाही देणार. खूप मस्त वाजवला आता ढोल आणि ताशा खूप भारी वाजवला. सो चांगला बोले. आहेत काका आणि आहेत काकी. हाय बोला. हाय, कसं वाटलं येऊन? खूप छान वाटलं. आणि मला डेकोरेशन खूप आवडलं. गणपती खूप छान छान आहेत, गणपती बाप्पा. आणि तुम्ही सगळे चांगले म्हणजे. आणि इथं खूप प्रसन्न वाटलं मला येऊन. थँक्यू. काकी आपल्याकडे पहिल्यांदा आलेत आणि काकांना तुम्ही बघितलं असतील मागे. आणि हे पप्पा. मागतो मी आता माझा द्यावे एक दंता तुझा. मागतो मी आता तुझा. मागतो मी आता. जयाची सर्वांगी सुंदर. A few minutes later. सो गाईज हे अंकल आणि आंटी आहेत, ते आपल्या पप्पाकडे आलेले दर्शनासाठी. हे माझे पप्पांचे लहानपणीचे फ्रेंड आहे. सो आंटी अंकल आपको कैसा लगा? बहुत बढ़िया लगा, बहुत अच्छा एक्सपीरियंस था आपका ब्लॉग वो देख के और खुशी हुई थी. थँक्यू. भाकरी और ठेचा खाया, बहुत ही टेस्टी बनाया था. और जो है प्ले किया था उसने बहुत बढ़िया एकदम. ये छोटा पैक और बड़ा धमाका था ये. थँक्यू बोल. थँक्यू. सब्सक्राइब करो. बहुत पुराने फ्रेंड्स हैं. अमरनाथ से जब मतलब शादी भी नहीं हुआ था तब से, मतलब समथिंग 30 इयर्स होगा. तो थैंक यू फॉर कमिंग. नेक्स्ट ईयर पक्का आना. सो बाय बाय. खूप गडबड झालेली आणि उद्या दीदीचा बड्डे पण आहे. सो आम्ही सगळे चाललो आहे आता दीदीच्या बड्डेची तयारी करायला. ऑल सगळं झालेलं आहे, फक्त तिचं न्यू कपडे बाकी आणि गिफ्ट ते सरप्राईज असणार आहे.